आजचा टॉपिक छोटा पण खूप महत्त्वाचा आहे. बरेच स्टुडंट्स विचारतात शुड आणि वुड मध्ये फरक काय आहे. शुड म्हणजे प्रेझेंट साठी वापरायचे आणि वुड म्हणजे फ्युचर साठी वापरायचे का. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व कन्फ्युजन पूर्णपणे दूर होईल. चला तर मग पाहूया कधी शुड वापरायचे आणि कधी वुड वापरायचे आणि काही कॉमन मिस्टेक्स ज्या आपण टाळल्या पाहिजे. व्हिडिओच्या शेवटी मी काही क्वेश्चन विचारले आहे, त्याचे करेक्ट आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आय एम अदिती, यू आर वॉचिंग मी ऑन माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट. शुड काय आहे आणि कधी वापर करायचा. शुड म्हणजे जेव्हा आपण बोलतो ही गोष्ट करायला हवी किंवा करायलाच पाहिजे किंवा योग्य आहे किंवा मग अपेक्षा आहे, तेव्हा शुडचा यूज करायचा. चला एक्झाम्पल्स बघूया म्हणजे व्यवस्थित समजेल. ॲडवाइस किंवा सजेशन, यू शुड स्लीप अर्ली, तू लवकर झोपायला पाहिजे. एक्सपेक्टेशन, ही शुड बी ॲट होम बाय नाव, तो आता घरी असायला हवा. माइल्ड ऑब्लिगेशन किंवा रिकमेंडेशन, ड्रायव्हर शुड फॉलो द स्पीड लिमिट, ड्रायव्हरने स्पीड लिमिट पाळायला हवी. कंडिशन ॲडवाइस, इफ यू स्टडी यू शुड पास, तू अभ्यास केला तर पास होशील. पास्ट क्रिटिसिझम किंवा रिग्रेट, सेंटेन्स स्ट्रक्चर शुड हॅव प्लस वर्बचे थर्ड फॉर्म. यू शुड हॅव टोल्ड मी अर्लियर, तू मला अगोदरच सांगायला हवे होते. म्हणजे एखादी गोष्ट घडून गेली आहे आणि आपण त्यावर खंत किंवा दुःख व्यक्त करतोय, तेव्हा देखील शूडचा वापर करतात. या सेंटेन्समध्ये शुड हॅवचा यूज केला आहे. यावर मी लवकरच डिटेल व्हिडिओ देखील बनवेल. चला पुढे पाहूया. अफर्मेटिव्ह सेंटेन्स, याचे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शुड प्लस वर्ब, सच ॲज शी शुड स्टडी, तिने अभ्यास केला पाहिजे. निगेटिव्ह सेंटेन्सचे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शुड नॉट किंवा शुडंट प्लस वर्ब, सच ॲज यू शुड नॉट स्मोक, तू धूम्रपान करू नये. तसेच क्वेश्चन सेंटेन्सचे स्ट्रक्चर बघूया. शुड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस क्वेश्चन मार्क, शुड आय कॉल हिम, मी त्याला कॉल करू का. लक्षात ठेवा, शूडचे स्वतःचे प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्सचे डायरेक्ट मार्कर नाही. तुम्ही प्रेझेंट संदर्भात सल्ला देऊ शकता, यू शुड इट, किंवा भविष्य संदर्भात एक्सपेक्टेशन देखील. द शो शुड स्टार्ट सून, त्यामुळे शुड इज फॉर प्रेझेंट टेन्स असा नियम नाही. सल्ला किंवा अपेक्षा असल्यावर शुड वापरतात आणि वाक्याचा टेन्स रिमेनिंग सेंटेन्सने ठरतो. आय होप तुम्हाला शुड कुठे वापरायचे हे व्यवस्थित समजले असेल. आता बघूया वुडचा वापर कुठे आणि कसा करायचा. वुडचे अनेक उपयोग आहेत, जसे की जेव्हा आपण पोलाइटली बोलतो किंवा विचारतो करेन, करशील का, करायला इच्छित असेल किंवा कल्पनात्मक गोष्टी किंवा मग भूतकाळातील सवयी, अशा अनेक ठिकाणी वुडचा यूज होतो. चला पाहूया अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे स्ट्रक्चर. सब्जेक्ट प्लस वुड प्लस वर्ब, सच ॲज आय वुड हेल्प यू, मी तुला मदत करेल. दे वुड लाईक टू मीट यू, त्यांना तुझी भेट घ्यायला आवडेल. दे वुड ऑफन प्ले आउटसाइड, ते अनेकदा बाहेर खेळायचे. निगेटिव्ह सेंटेन्स बघूया. शी वुड नॉट अग्री विथ यू, ती तुझ्याशी सहमत होणार नाही. ही वुड नॉट हेल्प मी, तो मला मदत करणार नाही. शी वुड नॉट ईट स्पायसी फूड, ती तिखट खाणार नाही. आता पाहूया क्वेश्चन सेंटेन्सचे स्ट्रक्चर. वुड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस क्वेश्चन मार्क, सच ॲज वुड शी कॉल मी, ती मला फोन करेल का. वुड दे जॉईन अस, ते आपल्या सोबत येतील का. वुड ही कम टुमॉरो, तो उद्या येईल का. पाहूया कंडिशनल सेंटेन्सचे स्ट्रक्चर विथ एक्झाम्पल. इफ प्लस पास्ट प्लस वुड प्लस वर्ब, सच ॲज इफ यू हीट वॉटर इट बॉइल्स, जर तुम्ही पाणी गरम केले तर ते उकळते. इफ यू स्टडी यू विल पास, जर तू अभ्यास केला तर तू पास होशील. इफ आय हॅड मनी आय वुड ट्रॅव्हल द वर्ल्ड, माझ्याकडे पैसे असते तर मी जगभर फिरले असते. इफ यू हॅड कॉल्ड मी आय वुड हॅव कम, तू मला फोन केला असता तर मी आलो असतो. आलं का लक्षात. जेव्हा जेव्हा तुम्ही असे बोलायचे असेल, जर मी असे केले तर असे होईल म्हणजे कंडिशन दाखवतो, तेव्हा वुड वापरतात. पोलाइट रिक्वेस्ट असेल तर सेंटेन्स तयार होईल. वुड यू हेल्प मी, कृपया मदत करशील का. वुड यू लाईक सम टी, तुला चहा हवा का. तसेच इमॅजिनरी किंवा हिपोथेटिकल सिच्युएशनचे सेंटेन्सेस पाहूया. इफ आय वर रिच आय वुड ट्रॅव्हल द वर्ल्ड, जर मी श्रीमंत असतो तर मी जगभर फिरलो असतो. पास्ट हॅबिट्स,
वेन वी वर किड्स वी वुड प्ले ऑल डे. आपण लहान होतो तेव्हा रोज खेळायचो. ऑल राईट. बऱ्याच स्टुडंट्सला कन्फ्युजन असते, शुड फक्त प्रेझेंटसाठी यूज होतो का किंवा वुड फक्त फ्युचरसाठी वापरता का? तर नाही. शुड शोज ॲडवाइस, एक्सपेक्टेशन्स and can be used for present or future context. And would is mainly for hypothetical, polite, reported speech or past habits. Always remember, if you want to tell someone what's a good idea, use should. If you want to be polite in a request, use would. या 5 क्वेश्चनचे करेक्ट आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. ऑल राईट. आता पाहूया डेली यूज सेंटेन्सेस शुड आणि वुडचा यूज करून. तुला दररोज पाणी प्यायला हवे. यू शुड ड्रिंक वॉटर एव्हरी डे. त्याने तिची माफी मागायला हवी. ही शुड अपोलोजाइज टू हर. आपण अगोदरच बुक करायला हवे होते. वी शुड हॅव बुक्ड अर्लियर. आपल्याला वीज वाचवायला हवी. वी शुड सेव्ह इलेक्ट्रिसिटी. तुम्ही मला यात मदत कराल का? वुड यू हेल्प मी विथ दिस. तुम्हाला कॉफी घ्यायला आवडेल का? वुड यू लाईक सम कॉफी. माझ्याकडे पैसे असते तर मी कार विकत घेतली असती. इफ आय हॅड मनी आय वुड बाय अ कार. सो फ्रेंड्स, हे होते काही डेली यूज सेंटेन्सेस. आय होप तुम्हाला शुड आणि वुड कुठे वापरायचे हे व्यवस्थित समजले असेल. व्हिडिओ पुन्हा बघा म्हणजे रिव्हिजन होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एका नवीन लेसन सोबत. टिल देन स्टे हॅपी, कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग.